अमरावती जिल्ह्यात खरीप हंगाम तोंडावर असताना रासायनिक खतांच्या टंचाईनं शेतकऱ्यांची चिंता वाढवली। विशेषतः युरिया आणि डीएपी खतांचा तुटवडा निर्माण झाल्यानं शासनाने रेशनिंग लागू केलं असून शेतकऱ्यांना मर्यादित खत वाटप करण्यात येत आहे। यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे। यंदाच्या खरीप हंगामासाठी अमरावती जिल्ह्यात सुमारे 6,77,000 हेक्टर क्षेत्र पेरणीखाली येणार आहे। त्यानुसार कृषी विभागानं बियाणे आणि खतांचं नियोजन केलं असलं तरी प्रत्यक्षात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध झाला नाही। जिल्ह्यासाठी 1,54,000 मेट्रिक टन रासायनिक खताचं आवंटन मंजूर करण्यात आलं आहे। मात्र आतापर्यंत केवळ 85,269 मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध झाला आहे। म्हणजेच तब्बल 71,000 मेट्रिक टन खताची कमतरता निर्माण झाली आहे। विशेषतः युरिया आणि डीएपी खतांचा मोठा तुटवडा जाणवत आहे। युरियासाठी 38,400 मेट्रिक टन मंजूर असताना केवळ 11,479 मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला आहे, तर डीएपीसाठी 24,900 मेट्रिक टन मंजूर असताना फक्त 7,610 मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे। या पार्श्वभूमीवर शासनानं रेशनिंग लागू करत एकरी 1 आणि जास्तीत जास्त 5 बॅग खत देण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळं 5 एकरांपेक्षा जास्त शेती असलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे।